ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला एक नवीन चॅप्टर जो इलेक्शनच्या संदर्भामध्ये आहे तो आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं टायटल आहे निवडणुका आणि प्रतिनिधित्व. याच्यामध्ये निवडणुकांच्या विषय आणि त्यासोबत प्रतिनिधित्वाची जी काय पद्धत आहे भारतामधली या संबंधीची तुलनात्मक माहिती आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या चॅप्टरला. याच्यामध्ये निवडणुका आणि लोकशाही यांचा जो काय सहसंबंध आहे तो आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता निवडणुका आणि लोकशाही यांचा सहसंबंध अभ्यासताना आपण आपल्या मनामध्ये दोन प्रश्नांचा विचार इथं करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, निवडणुकांशिवाय लोकशाही अस्तित्वात येऊ शकते का? निवडणुका नसतील तर लोकशाही अस्तित्वात येऊ शकेल का? हा पहिला प्रश्न आहे. याच्यावरती तुम्ही एक 2 मिनिट विचार करायचा. दुसरा प्रश्न आहे तो आहे, लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असल्याशिवाय निवडणुका घेता येऊ शकतात का? म्हणजे हे दोन्ही प्रश्न एकमेकांवर आधारित आहेत, निगडीत आहेत. या दुसऱ्याही प्रश्नाचा आपण विचार करायचा आहे की लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असल्याशिवाय या निवडणुका घेता येऊ शकतात का? 2 मिनिट विचार करा, मग आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. तुम्ही विचार केला असेल 2 मिनिट आणि त्यावरती तुमचं एक मत यामध्ये तयार झालं असेल. मात्र विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला की निवडणुकांशिवाय लोकशाही अस्तित्वात येऊ शकते का, या प्रश्नाचं उत्तर याचा विचार करण्यापूर्वी आपण लोकशाही म्हणजे काय याची एक व्याख्या थोडक्यात आपण पाहूया. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की लोकशाही म्हणजे काय, तर लोकांद्वारे लोकांसाठी चालवलं जाणारे जे काही शासन आहे त्याला लोकशाही म्हणतात. मग लोकशाहीचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष लोकशाही. आता ही जी काय प्रत्यक्ष लोकशाही जी होती, ही प्रत्यक्ष लोकशाही प्राचीन ग्रीक राज्यांमध्ये अस्तित्वात होती. तिथं लोक स्वतः एकत्र जमत आणि काही जे डिसिजन असतील ते डिसिजन घेत असत. या प्रत्यक्ष लोकशाहीचं एक स्वरूप आपल्याला ग्रामसभेच्या स्वरूपात दिसून येतं. जिथं आपल्या जो काही स्थानिक शासन संस्थेचा स्तर आहे तिथं ग्रामसभेमध्ये काही महत्वाचे डिसिजन प्रत्यक्षपणे गावातले जे संपूर्ण लोक आहेत ते येतात आणि घेत असतात. मात्र जिथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जसं एखादं शहर आहे, तालुका आहे, राज्य आहे, आणि मग अशा ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष लोकशाहीचा अवलंब करणं अवघड जातं. आणि म्हणून तिथं काय होतं, अप्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात असते. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि मग हे प्रतिनिधी कायदे बनवण्याचं काम करतात, शासनाची धोरणं राबवण्याचं काम करतात, धोरण निर्मितीचं काम करतात. एक प्रकारे लोकांसाठी लोकांचे हे जे काय प्रतिनिधी आहेत, लोकांनी निवडलेले जे काय प्रतिनिधी आहेत ते काम करत असतात आणि हे अप्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप आहे. मग निवडणुकांशिवाय हे प्रतिनिधी निवडून जाऊ शकतील का, तर निश्चितच नाही. यासाठी निवडणुकाच आवश्यक आहेत आणि असेच प्रतिनिधी निवडून जातील जे लोकांसाठी काम करतील. जर निवडणुकाच झाल्या नाही तर असेच लोक तिथं बसतील जे स्वतःच्या फायद्यासाठी असतील, नक्की लोकांसाठी. म्हणजे थोडक्यात तिथं लोकशाही नसेल, स्वतःचा फायदा बघून ते लोक स्वतःसाठी काम करतील. आणि निवडणुका या वेळोवेळी होत असतात. 5 वर्षानंतर आपल्या देशामध्ये इलेक्शन होतं आणि ज्या सरकारने चांगलं काम केलेलं आहे, ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्या लोकांना आपण पुन्हा निवडून देत असतो आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं नाहीये तिथं बदल निश्चित घडतो. भारतीय लोकशाहीचं एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, नवीन लोकसभेचं ज्या वेळेस निर्मिती होते दर 5 वर्षांनी, त्यावेळेस जवळपास 50% निवडून आलेले जे काही उमेदवार आहेत ते नवीन असतात. याचाच अर्थ काय आहे की 50% उमेदवार दर 5 वर्षांनी घरी बसत असतात. भारतीय जनता इतकी प्रगल्भ आहे की ती लोकशाहीच्या मेजरमेंटवरती किंवा लोकशाहीमध्ये त्यांना अशा प्रकारे अधिकार दिलेले आहेत की ते आपले प्रतिनिधी जर आपल्यासाठी काम करत नसतील, त्यांना ज्या कारणासाठी निवडून दिलेलं आहे ते कारण जर त्यांच्याकडून फुलफिल होणार नसेल तर अशा उमेदवारांना इथं घरी बसवलं जातं. म्हणून लोकशाही ही जी आहे ती निवडणुकांशिवाय अस्तित्वात येऊ शकते का, तर निश्चित नाही. लोकशाहीसाठी या निवडणुका आणि ठराविक काळानुसार वेळोवेळी या निवडणुका झाल्या पाहिजे, तरच ती लोकशाही अबाधित राहू शकते. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण येऊया. लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असल्याशिवाय निवडणुका घेता येऊ शकतात का? म्हणजे लोकशाही व्यवस्था नसेल तर तिथं निवडणुका होऊ शकतात का, तर निश्चित निवडणुका होऊ शकतात. मात्र त्या निवडणुकांचं स्वरूप वेगळं असू शकतं.
कारण लोकशाही आहे तर तिथं लोकांद्वारे शासन चालवलं जातं, ते शासन एक जबाबदार शासन असतं. मात्र जिथं लोकशाही अस्तित्वात नाही तिथं मात्र अशा प्रकारचं जबाबदार शासन नसतं. कदाचित तिथं एखादा हुकुमशहा देखील असला असू शकतो. आणि मग अशा प्रकारचं जर सरकार असेल तर तिथले जे काय शासक आहेत ते आपल्या लोकप्रियतेसाठी निवडणुका घेऊ शकतात आणि सांगू शकतात की माझी लोकप्रियता इतकी आहे की मी या निवडणुकांद्वारे सुद्धा लोक मला मतदान करतात. मात्र हे मतदान घेत असताना, ही निवडणूक घेत असताना ते स्वतःला कसा फायदा होईल अशा पद्धतीनेच या मतदानाचं आयोजन करू शकतात. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने या निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पडणार नाहीत. आणि म्हणून दुसरा जो प्रश्न आहे, लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असल्याशिवाय निवडणुका घेता येऊ शकतात का? तर निश्चित या निवडणुका घेता येऊ शकतात, मात्र त्या लोकशाही पद्धतीने निवडणुका नसतात. आणि तिथं लोकांनी निवडून दिलेले खरे प्रतिनिधी लोकांसाठीचे प्रतिनिधी नसतात. आणि त्यामुळं जर या निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हायच्या असतील तर त्यासाठी निवडणुकांमध्ये निवडून येणारे उमेदवार कोण असतील, त्यांची पात्रता काय असेल, मतदार कोण असतील, मतदारांची पात्रता काय असेल, निवडणुका कशा पद्धतीने होतील, या सगळ्या गोष्टी कुठंतरी ठरवलेल्या असतात आणि त्या त्या देशाच्या संविधानामध्ये त्याचा समावेश असतो. आणि मग ज्या वेळेस आपण भारतीय संविधानाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला भारतीय संविधानामध्ये मतदारांची पात्रता दिसून येते, उमेदवाराची पात्रता दिसून येते, निवडणुकीची पद्धत दिसून येते, निवडणूक कोण कंडक्ट करणार हे दिसून येतं. आणि यातून काय दिसून येतं, न्याय, मुक्त आणि लोकशाही पद्धतीच्या ज्या काही निवडणुका आहेत या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसून येतात. आणि भारतीय संविधानच असं आहे की या सगळ्या प्रश्नांचा समावेश हा भारतीय संविधानामध्ये झालेला दिसून येतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका आणि लोकशाहीचा संबंध पाहत असताना आपण निवडणुका आणि लोकशाही या दोन्हींचा परस्पर संबंध अभ्यासला. लोकशाहीसाठी निवडणुका गरजेच्या आहेत आणि निवडणुकांसाठी लोकशाही व्यवस्था, मुक्त आणि न्याय निवडणुका गरजेच्या असतील किंवा लोकशाही व्यवस्था अबाधित राहणं गरजेचं असेल तर मुळातच लोकशाही पद्धतीने त्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत, तरच तिथं पुन्हा लोकशाही स्थापित होऊ शकते. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. याच्यामध्ये भारतातील निवडणूक यंत्रणा नक्की कशी आहे, भारतातली निवडणूक यंत्रणा आपण कोणत्या पद्धतीने निवडणुका पार पाडतो यासाठी आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे. भारतामध्ये 1984 साली 1984ला ज्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, या निवडणुकांचे निकाल म्हणजे निवडून आलेल्या जागा, पक्ष आणि त्या पक्षाला मिळालेले मतांची जी काय टक्केवारी आहे ही आपल्याला या चार्टमध्ये दिसते. याच्यामध्ये जो सर्वात मोठा पक्ष होता तो होता काँग्रेस. आणि या काँग्रेसच्या जर जागा पाहिल्या आपण तर आपल्याला दिसून येतात 415 जागा ज्या आहेत तर त्या या काँग्रेसने जिंकलेल्या. आता एकूण किती जागांसाठी मतदान झालं तर 545 जागांसाठी मतदान झालेलं दिसून येतं. 543 जागांसाठी मतदान झालं. आणि याच्यामध्ये त्यापैकी 415 जागा कोणाला मिळाल्या, काँग्रेसला मिळाल्या. मतं किती मिळाली तर मतं मिळाली 48%. एकूण जे काय मतदान झालं त्यातलं 48% मतं काँग्रेसला मिळाली. पुढचा पक्ष होता भारतीय जनता पार्टी. मतं किती मिळाली, 7.4% जागा मिळाल्या 2. पुढचा पक्ष होता जनता दल. यामध्ये मतं 6.7%, जागा मिळाल्या 10. पुन्हा आहे लोकदल. लोकदलाला मतं किती होते, 5.7, जागा मिळाल्या 3. सीपीआयएम याचा विचार केला तर पुन्हा 5.7, जागा मिळाल्या 22. आणि तेलुगू देसम याला 4.1 आणि जागा 30. हा जर चार्ट तुम्ही पाहिला तर तुम्हाला भारतीय लोकशाहीचं एक अनोखं वैशिष्ट्य, भारतातल्या निवडणुकांचं आणि भारताच्या राजकीय पद्धतीचं एक अनोखं वैशिष्ट्य इथं दिसून येतं. हे वैशिष्ट्य कशा प्रकारचं आहे, जो सर्वात मोठा पक्ष आहे, जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला जागा 415 आहेत, मात्र त्याला 50% मतं सुद्धा इथे मिळवता आलेली नाही. त्याचबरोबर आपण भाजपचा विचार केला, भाजपला 7.4% मतं, म्हणजे उर्वरित जे खालचे सगळे पक्ष आहेत यांच्यापेक्षा सर्वाधिक मतं आपल्याला भाजपकडे दिसून येतात. मात्र भाजपला जागा किती आहेत, 2 जागा मिळालेल्या आहेत. आणि उर्वरित जो पक्ष पाहिले आपण तर त्यातला सर्वात कमी जागा इथं 4.1% मतं ही तेलुगू देसम पार्टीला मिळाली. मात्र
2 नंबरच्या जागा याच्यामध्ये जर पाहिल्या तर तेलुगू देसम पार्टीला 30 जागा या इथं दिसलेल्या निवडून आलेल्या दिसून येतं. म्हणजे त्यांना 30 जागांमध्ये विजय मिळाला. आणि मग भारतीय लोकशाहीमध्ये हे काय प्रकारचं स्वरूप आहे, का असं होतं, तर इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल भारताने स्वीकारलेली फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम, म्हणजेच सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी होणे. या पद्धतीमध्ये उमेदवाराला कोणताही निश्चित कोटा पूर्ण करायचा नसतो. उमेदवाराला 50% मतांपेक्षा जास्त मतं देखील मिळवायची नसतात. मात्र जे काही आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितच एखादं मत जरी त्याला जास्त मिळालं तरी तो उमेदवार विजयी होतो. आणि त्यामुळं काय होतं की जशा प्रकारे रेस असते त्या रेसमध्ये सगळे प्रतिस्पर्धी धावत असतात, मात्र ती रेसची जी काय डेडलाईन आहे किंवा शेवटची रेषा आहे ती रेषा जो ओलांडे तो विजयी होतो. आणि तशाच प्रकारची ही पद्धत सर्वाधिक जागा मिळवणारी उमेदवार विजयी होणे, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम असं याला म्हटलं जातं. तर या सिस्टीम मध्ये अशाच प्रकारे हे मतदानाची पद्धत होते, ज्याच्यामध्ये काय होतं तर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार हा विजय होतो. आणि म्हणून इथंच आपण पाहिलं तर 48% म्हणजे 50% पेक्षा जरी कमी मतं असली तरी 415 जागा या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या दिसून येतात आणि काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष झालेला दिसून येतो. आता ही फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम जी आहे याविषयीची फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम या पद्धतीमध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारचं मतदान होत असतं. जशी भारतामध्ये ही पद्धत आहे तशीच काही देशांमध्ये थोडीशी वेगळ्या स्वरूपाची पद्धत आहे. मग याच्यामध्ये आपण नेदरलँडचा जर विचार केला देशामध्ये कशा प्रकारची पद्धत आहे तर तिथं आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, म्हणजेच प्रमाणशीर पद्धत, प्रमाणशीर मतदानाची पद्धत आपल्याला तिथं दिसून येते. आता ही प्रमाणशीर पद्धत नेदरलँड बरोबर इस्रायलमध्ये सुद्धा दिसून येते. ही पद्धत नक्की काय आहे आणि भारतापेक्षा या पद्धतीचं वेगळेपण काय आहे हे आपण पाहणार आहोत. आता या देशांमध्ये जे काही प्रमाणशीर पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये काय होतं, जसं आपण इथं पाहिलं की आपल्याकडे सर्वाधिक मतं प्राप्त करणारा उमेदवार जो आहे तो निवडून येतो, तसं तिथं सर्व जे पक्ष आहेत ते निवडणुकीमध्ये सहभागी होतात आणि मतदार जे आहेत ते मतदार त्या पक्षांना मतदान करत असतात. आणि मग त्या पक्षांना जी मतांची टक्केवारी प्राप्त होते त्या टक्केवारीनुसार त्या पक्षांमध्ये जागांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि अशा प्रकारे संपूर्ण देश हा एक कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच मतदारसंघ गृहीत धरला जातो. आणि मग त्या देशामध्ये जे काय मतदान होईल आणि त्या ज्या पक्षाला त्या प्रमाणात मतं मिळालेली आहेत त्याच प्रमाणात त्याला जागा निर्धारित केल्या जातात किंवा जागा दिल्या जातात. आणि अशा प्रकारे सर्वात जास्त मतं, ही मतांची जी काय टक्केवारी आहे ही मतं प्राप्त करणारा जो काय पक्ष असेल त्याला त्या प्रमाणात जागा मिळतात. सर्वात कमी ज्या पक्षाला मतं मिळतील त्याला कमी जागा दिल्या जातात. आणि याच्यामध्ये संपूर्ण देश हा एक मतदारसंघ कन्सिडर केला जातो. याचबरोबर हीच पद्धत अर्जेंटिना आणि पोर्तुगालमध्ये सुद्धा वापरली जाते. मात्र यामध्ये काय फरक आहे, अर्जेंटिना आणि पोर्तुगालमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमधून वेगवेगळे उमेदवार किंवा अधिकचे उमेदवार निवडले जातात. आणि मग हे अधिकचे उमेदवार निवडत असताना तिथं देखील याच पद्धतीचा अवलंब केला जातो. त्या मतदारसंघामध्ये मिळणारी जी काय मतं आहेत त्या मतांच्या प्रमाणामध्ये त्या पक्षांमध्ये जागांचं विभाजन केलं जातं. भारतीय पद्धत आणि इतर अर्जेंटिना, पोर्तुगाल किंवा नेदरलँड, इस्रायलमध्ये वापरली जाणारी ही प्रमाणशीर पद्धत, याच्यातला फरक नक्की काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा फरक आपण या चार्टच्या आधारे समजून घेऊयात. पहिला आहे भारतातली सर्वाधिक मतप्राप्त विजयी पद्धत आणि दुसरी आहे प्रपोर्शनल सिस्टीम म्हणजेच प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत. या दोन्ही पद्धतीमध्ये काय फरक आहे तर पहिल्या पद्धतीमध्ये देशाची विभागणी जी आहे विविध मतदारसंघांमध्ये केली जाते. आता भारताचा विचार केला तर भारताची विभागणी जी आहे ही 543 मतदारसंघांमध्ये आपण करतो आणि प्रत्येक मतदारसंघामधून एक उमेदवार विजयी होतो. मग हा उमेदवार विजयी होत असताना कशा प्रकारे होतो तर इतर उमेदवारांपेक्षा ज्याला जास्त मतं मिळतील तो उमेदवार या ठिकाणी विजयी होत असतो. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमध्ये मात्र वेगळी पद्धत आहे. इथं काय होतं, देशाचे मोठे भूभाग किंवा संपूर्ण देश एक मतदारसंघ कन्सिडर केला जातो आणि त्याच्यामध्ये जे काय मतदान होतं हे मतदान पक्षांना होतं.
आणि विविध पक्ष किंवा राजकीय पार्टीज आहेत, या पार्टीजला त्यांच्या मताच्या प्रमाणात त्यांना जागा ज्या आहेत त्या दिल्या जातात. त्यांना जेवढे पर्सेंटेज मतं मिळतील त्या प्रमाणात त्यांना जागा ज्या आहेत किंवा त्यांचे उमेदवार जे आहेत ते निवडले जातात. यानंतर एक मतदारसंघ एक प्रतिनिधी अशी भारतात पद्धत आहे. 543 मतदारसंघ आहेत, तर किती प्रतिनिधी निवडले जाणार? 543 प्रतिनिधी निवडले जाणार. त्यानंतर इकडे काय आहे? एक मतदारसंघ अनेक प्रतिनिधी. संपूर्ण देशच एक मतदारसंघ कन्सिडर केला जातो किंवा समजला जातो. आणि त्यामुळे काय होतं, संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे काय प्रतिनिधी आहेत ते निवडले जातात आणि त्यामुळे एक मतदारसंघ अनेक प्रतिनिधी. इथं उमेदवाराला मतदान केलं जातं. आपल्याकडे आपण काय करतो, आपल्या मतदारसंघामध्ये मतदान करत असताना आपण पक्ष बघत असतो, पण पक्षापेक्षा उमेदवाराला जास्त प्राधान्य देतो. का प्राधान्य देतो? तर आपण बघत असतो की हा उमेदवार तेवढा कार्यक्षम आहे का, हा आपली कामं करू शकेल का, याची पात्रता तेवढी आहे का, आणि याबरोबर इतर जे काय फॅक्टर्स आहेत या सगळ्या फॅक्टरचा आपण विचार करतो आणि आपण त्या उमेदवाराला मतदान करतो. या पद्धतीमध्ये मात्र प्रोपोर्शनल पद्धतीमध्ये पक्षाला मतदान केलं जातं. पक्ष पाहिला जातो आणि त्या पक्षाला मतदान केलं जातं, उमेदवाराला मतदान केलं जात नाही. आता आपली जी पद्धत आहे त्याच्यामध्ये प्राप्त मतांपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. जसं आपण मगाशी चार्ट पाहिला, त्या चार्ट मध्ये आपण पाहिलं मतांची टक्केवारी जरी कमी असली तरी जागा ह्या वाढू शकतात, कारण ही मतांची टक्केवारी जेवढे उमेदवार असतील तेवढ्या उमेदवारांमध्ये ती टक्केवारी विभागली जाते आणि त्यामुळे मतांची टक्केवारी त्या ठिकाणी कमी होणार आहे. मात्र ज्याला जास्त मतं तिथं मिळतील तो उमेदवार इथं विजयी होतो. इथं मात्र काय होतं, मतांच्या प्रमाणातच इथं जागा मिळतात. इकडं मतांच्या पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, इथं मात्र जेवढी मतं मिळालेली आहेत, जेवढ्या पर्सेंटेज मध्ये ती मतं आहेत तेवढ्या प्रमाणात इथं त्या जागा असतात. यानंतर जिंकणाऱ्या उमेदवाराला बहुमत मिळेलच असे नाही. आपण पाहिलं की 50% पेक्षा सुद्धा कमी मतं जी आहेत ती मिळून सुद्धा उमेदवार या पद्धतीमध्ये, भारतीय पद्धतीमध्ये किंवा सर्वाधिक मतप्राप्त विजय पद्धत जी आहे या पद्धतीमध्ये विजयी होत असतो. म्हणजे त्याला केवळ इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा एक मत जरी जास्त असेल तरी इथं त्याचा विजय निश्चित असतो. इथं मात्र जिंकणाऱ्या उमेदवाराला बहुमत मिळालेले असते, कारण प्रोपोर्शनल सिस्टीम आहे. तिथे एक निश्चित कोटा ठरवला जातो आणि तो कोटा पूर्ण करणारा उमेदवार जो आहे तो इथं जो आहे तो विजयी होत असतो. इथं ही जी काय पद्धत आहे ही भारत आणि युके मध्ये अवलंबली जाते. सर्वाधिक मतं प्राप्त विजयी पद्धत आणि प्रमाणशीर पद्धत इस्रायल, नेदरलँड सारख्या देशांमध्ये वापरली जाते. या दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे, तर मतांची टक्केवारी आणि मतदारसंघ याच्यामधला मूळ फरक जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याकडे जशी सर्वाधिक मतं प्राप्त करणारा उमेदवार विजय होण्याच्या संदर्भातली जी पद्धत आहे, त्याचबरोबर काही प्रमाणात आपण यामध्ये जसं प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या दोन पद्धती पाहिल्या. एक होती इस्रायल मधली आणि नेदरलँड मधली, आणि दुसरी होती पोर्तुगाल मधली, अर्जेंटिना आणि पोर्तुगाल मधली. तिसरी पद्धत सुद्धा प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची आहे आणि तिचा अवलंब आपण काही प्रमाणात राज्यसभेच्या इलेक्शनसाठी करतो. ही पद्धत नक्की कशी आहे, काय स्वरूप आहे या पद्धतीचं ते आपण पाहणार आहोत. राज्यसभेचं जे काही इलेक्शन होतं ते प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने होतं. आता हे इलेक्शन कशा स्वरूपाचं होतं, तर इथं या जे काय उमेदवार निवडायचे आहेत या उमेदवारांना एक निश्चित कोटा जो आहे तो प्राप्त करावा लागतो. राज्यसभेचं जे काही इलेक्शन आहे याच्यामध्ये मतदार कोण असतात, मतदार असतात विधानसभेचे सदस्य, विधानसभा सदस्य. राज्यसभेचे जे काय उमेदवार किंवा राज्यसभेचे जे काय प्रतिनिधी आपल्याला निवडायचे असतात हे प्रतिनिधी वेगवेगळ्या राज्यांमधून निवडून येत असतात. प्रत्येक राज्याचा लोकसंख्येच्या प्रमाणात या जागा विभाजन केलेलं असतं आणि त्यानुसार राज्यसभेमध्ये हे प्रतिनिधी निवडले जातात. हे प्रतिनिधी आपण किंवा मतदार, सामान्य मतदार याच्यामध्ये निवडणुकीमध्ये भाग घेतात का, तर निश्चित नाही. याच्यामध्ये कोण भाग घेतं, तर विधानसभा सदस्य हे मतदार असतात. म्हणजे राज्यसभेच्या उमेदवारांसाठी विधानसभा सदस्य मतदान करतात आणि राज्यसभेचे सदस्य जे आहेत ते निवडून देत असतात. आणि मग
हे राज्यसभेच्या इलेक्शनसाठी जे उमेदवार निवडीसाठी उभे राहिलेले असतात, हे यांचा विजय कसा होतो तर त्यांच्यासाठी एक निश्चित कोटा ठरवला असतो. या कोट्याची एक पद्धत आहे. हा कोटा काय आहे तर या कोट्यामध्ये एकूण मतदान झालेली मते, किती मतं भेटणार आहेत तर ती एकूण मतं प्लस किती उमेदवार निवडायचे आहेत आणि त्यामध्ये एक मिळवला जातो आणि या संपूर्ण बेरजेमध्ये अजून एक मिळवला जातो आणि यानुसार निश्चित होतो एक कोटा. आणि हा कोटा मिळवणाऱ्या किंवा हा कोटा प्राप्त करणारा उमेदवार हा विजयी ठरतो. आता हा कोटा जर आपल्याला लक्षात घ्यायचा झाला तर आपण लक्षात घेऊयात एखादी विधानसभा आहे आणि या विधानसभेमध्ये 200 जागा आहेत आणि या विधानसभेमधून आपल्याला 4 राज्यसभेच्या जागा निवडायच्या आहेत. विधानसभेची सदस्य संख्या किती आहे 200. विधानसभा म्हणजे मतदार किती झाले 200 झाले. जागा किती निवडायच्या आहेत 4 जागा निवडायच्या आहेत. मग आपल्याला आता कोटा निश्चित करायचा आहे. कोटा कसा निश्चित करणार आपण, मग इथं एकूण मतदान किती आहे 200, जागा किती निवडायच्या आहेत 4, मग याच्यामध्ये अजून एक मिळवायचं आहे आणि या एकूण संपूर्ण भागाकार जो येईल किंवा हे जे कोटा दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला एक मिळवायचं आहे. त्यातून आपल्याला हे गुणोत्तर आहे ते निघणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं 4 आणि 1 5 होतात आणि 5 नी याला जर भाग दिला तर इथं 40 होतात आणि याच्यामध्ये जर आपण एक मिळवला तर 41 मतांचा कोटा इथं निश्चित होतो. म्हणजे 41 मतं मिळवली पाहिजेत. आता ही 41 मतांचा कोटा निश्चित झाला. मात्र राज्यसभेचं इलेक्शन हे लोकसभेच्या इलेक्शन पेक्षा थोडं वेगळं असतं. लोकसभेमध्ये आपण काय करतो तर प्रत्येक उमेदवाराला एक मत दिलं जातं. जे काय सर्वसामान्य त्या मतदारसंघातले मतदार आहेत ते त्या उमेदवारासाठी मतदान करत असतात आणि मग मतदान केल्यानंतर सर्वाधिक मतं जो उमेदवार मिळवतो तो त्यामध्ये विजय होतो. तिथं कोणताही कोटा नसतो, कोणतीही पद्धत नसते. सिंपल आणि इझी अशी ती मेथड आहे. राज्यसभेमध्ये मात्र थोडासा फरक आहे आणि हाच फरक आज आपण समजून घेणार आहोत. राज्यसभेचं मतदान कसं होतं, समजा जर 4 उमेदवार आहेत A, B, C आणि D, तर या 4 उमेदवारांना ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सर्वाधिक मतं कोणाला मिळालेली आहेत ते पाहिलं जातं आणि हा जो 41 मतांचा कोटा जो उमेदवार याच्यामध्ये पूर्ण करेल त्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं. आता या 4 पैकी एकाही उमेदवाराने समजा 41 मतांचा कोटा पूर्ण केलेला नाही तर पुन्हा यांना जे काय मतदान केलेलं आहे, आता हे मतदान पण कसं केलं जातं तर समजा एखादा विधानसभेचा सदस्य आहे आणि तिथं A, B, C, D त्यांना जर मतदान करायचं आहे तर यांना प्रेफरन्स द्यावे लागतात. पहिला प्रेफरन्स समजा A ला आहे, दुसरा प्रेफरन्स B ला आहे, तिसरा C ला आहे आणि चौथा D ला आहे. अशा प्रकारचे प्रेफरन्स द्यावे लागतात. दुसरा उमेदवार जो काय मतदार आहे तो वेगळ्या प्रकारे देऊ शकतो. तो B ला पहिला प्रेफरन्स देऊ शकतो, A ला दुसरा देऊ शकतो, C ला चौथा देऊ शकतो आणि D ला तिसरा प्रेफरन्स देऊ शकतो. मग इथं ज्या वेळेस हे उमेदवार हा कोटा पूर्ण करत नाहीत त्यावेळेस सर्वात कमी पहिल्या पसंतीची मतं ज्यांना मिळालेली आहेत त्या उमेदवाराला बाद ठरवलं जातं आणि त्या उमेदवाराला ज्यांनी पहिल्या पसंतीची मतं दिलेली आहेत त्यांनी दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला दिलेली आहेत त्यांच्याकडे ती मतं संक्रमित केली जातात आणि ही संक्रमित केल्यानंतर पुन्हा काउंट केलं जातं की हा कोटा जो आहे तो यांनी पूर्ण केलेला आहे का. मग हा कोटा पुन्हा पूर्ण नाही झाला तर पुन्हा सर्वात कमी मतं मिळालेला उमेदवार पाहायला जातो, त्याला बाद केलं जातं आणि त्याला पहिल्या पसंतीची मतं ज्यांनी दिलेली आहेत त्यांनी दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला दिलेली आहेत त्यांच्यामध्ये ती मतं विभाजित केली जातात आणि त्यानुसार हा कोटा जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होतो. थोडक्यात एकल संक्रमणीय मतदान पद्धत, संक्रमणीय म्हणजे मतांचं संक्रमण इथं होतं आणि प्रमाणशीर मतदान पद्धत म्हणजे हा कोटा जो आहे तो कोटा पूर्ण करावा लागतो आणि विशिष्ट प्रमाणात मतं मिळवावी लागतात. म्हणून एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत ही आपण राज्यसभेच्या इलेक्शनसाठी वापरलेली आहे किंवा आपल्याकडे त्याचा अवलंब केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याकडे राज्यसभेसाठी इलेक्शन होतं. एकूण राज्यसभेच्या इलेक्शनची संपूर्ण प्रोसिजर या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आली असेल. आपल्याला
पुढं भारताने सर्वाधिक मतप्राप्त विजयी पद्धतीचा अवलंब का केलेला आहे याची काही कारणं पाहायची आहेत. जरी राज्यसभेसाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणशीर पद्धत अवलंबलेली आहे, मात्र संपूर्ण देशासाठी आपण काय कशाचा अवलंब केलेला आहे तर सर्वाधिक मतप्राप्त उमेदवार विजयी होतो, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. ही सिस्टीम अवलंबण्याची कारण काय आहेत तर आता तुम्ही राज्यसभेचं मतदान पाहिलं, कशी पद्धत आहे, अतिशय क्लिष्ट पद्धत आहे. एकदा दोनदा वाचून सुद्धा आपल्याला ती पद्धत समजणार नाही अशा स्वरूपाची पद्धत आहे. मग भारताचा विचार केला तर भारतामध्ये किती मोठी विविधता आहे. भारतामध्ये मागासलेले लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत. नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारतामध्ये लोकांना त्या निवडणुकांसंबंधित जागरूक करणं आणि निवडणुकीची पद्धत समजावून सांगणं खूप क्लिष्ट काम होतं आणि त्यामुळं सर्वात सोपी पद्धत म्हणून आपण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम या मतदान पद्धतीचा अवलंब केला. सर्वसामान्य माणसाला माहित आहे की मला ज्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे त्याला मला मतदान करायचं आहे. सगळ्यात जास्त मतं जर त्याला मिळाली तर निश्चितपणे माझा उमेदवार निवडून येईल आणि त्यामुळं अगदी अंगठे बहादर लोक असतात, अशिक्षित लोक आहेत, निरक्षर लोक आहेत, त्यांना सुद्धा ही मतदान पद्धत खूप चांगल्या प्रकारे माहिती असते की मतदान कसं करायचं आहे, उमेदवार कसा निवडला जातो आणि त्यामुळं साधी सरळ सोपी पद्धत म्हणून आपण या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. पुढं मतदारांना याच्यामध्ये अनेक पर्याय मिळतात. कोणते पर्याय असतात तर काही मतदार पक्षाला बघून मतदान करतात, काही मतदार असे असतात की ते उमेदवार पाहतात की उमेदवार खरंच काम करणारा आहे का, उमेदवार खरंच हा आपली कामं करून पुढं तेवढं प्रतिनिधित्व करणारा आहे का, त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे का, तेवढा तो कार्यक्षम आहे का, या सगळ्या गोष्टी मतदार बघत असतात. आणि म्हणून इथं मतदारांना अनेक पर्याय आहेत. पक्षही पाहू शकतात, मतदारही पाहू शकतात की नक्की उमेदवार कोण आहे, त्या उमेदवार देखील पाहून मतदान करू शकतात. आणि अशा प्रकारे प्रमाणशीर पद्धतीमध्ये मात्र पक्षाला पाहून मतदान केलं जातं. इथं मात्र तुम्ही उमेदवार पाहून मतदान करू शकता किंवा पक्ष पाहून सुद्धा मतदान करू शकता. म्हणून ही पद्धत आपण स्वीकारलेली दिसून येते. पुढं मतदारांना त्यांचा स्वतःचा प्रतिनिधी कोण आहे हे माहीत असतं. याच्यामध्ये मतदारांना माहित आहे की प्रतिनिधी नक्की कोण आहे, कोणत्या प्रतिनिधीला, कोणत्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे हे मतदारांना माहित असतं आणि त्यामुळं ते जास्त अवेअर असतात. खरंच लायक प्रतिनिधी असेल तर त्याला ते मतदान करतात आणि जर एखादा जुना प्रतिनिधी जो आहे ज्याला त्यांनी निवडून दिलं होतं तो जर अकार्यक्षम निघाला, त्यांनी जर कामं केली नाहीत तर मात्र त्याला घरी बसवण्याचं काम हे मतदार करत असतात. संसदीय व्यवस्थेत स्थिर सरकार देण्यासाठी प्रमाणशीर पद्धत आधारित निवडणुका योग्य नसतील असं घटना समितीचं, घटना निर्मात्यांचं मत होतं आणि त्यामुळं प्रमाणशीर पद्धत ही आपल्यासाठी योग्य राहणार नाही. स्थिर सरकार जे आहे ते आपण त्यामध्ये देऊ शकणार नाही, कारण प्रमाणशीर पद्धत आहे आणि प्रमाणशीर पद्धतीमध्ये पक्षाला बघून मतदान केलं जातं आणि त्या प्रमाणात त्याला जागा मिळतात. इथं मात्र तसं नाहीये. जरी पक्षाला मतदान कमी झालं, पर्सेंटेज कमी झालं, तरी बहुमत मिळवणारा पक्ष जो आहे तो पक्ष यामध्ये सत्ताधारी पक्ष असतो आणि कायदे मंडळामध्ये कार्यकारी मंडळाचं वर्चस्व असणं हे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये गरजेचं असतं. म्हणून घटना निर्मात्यांनी प्रपोर्शनल पद्धत, प्रमाणशीर पद्धतीच्या ऐवजी आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम जी आहे तर त्या पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. यानंतर ही पद्धत अवलंबण्याची अजून काही कारण आहेत त्या देखील पाहायची आहेत. याच्यामध्ये सामान्यतः सर्वात मोठ्या पक्षाला किंवा युतीला त्यांच्या मताच्या वाट्यापेक्षा काही अतिरिक्त जागा या मिळत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की सर्वात मोठा पक्ष किंवा जी काही सर्वात मोठी युती आहे हे सत्ताधारी असतात आणि त्यामुळं ते एक स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकतात, एक सशक्त सरकार देऊ शकतात जे डिसिजन घेण्यामध्ये देखील सक्षम असेल आणि ज्यांना जास्त लोकांचा पाठिंबा असेल, जास्त मोठा जनाधार असेल आणि त्यामुळे ही पद्धत गरजेची होते. त्यानंतर विविध सामाजिक गटातील मतदारांना एखाद्या भागातील निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येण्यास ही पद्धत प्रोत्साहित करते. आपण जर पाहिलं बऱ्याचदा आपण ऐकत असतो की निवडणूक आता पक्षाच्या हातात राहिली नाही तर निवडणूक आता मतदारांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं प्रबळ पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल तरी काही ठिकाणी एखादा अपक्ष उमेदवार जो आहे तो निवडून येत असतो. हा अपक्ष उमेदवार का निवडून येतो तर त्याचं काम चांगलं असतं आणि लोकांनी ठरवलेलं असतं की या उमेदवाराला आपल्याला सदनामध्ये, कायदे मंडळामध्ये पाठवायचं आहे.
तो आपल्यासाठी चांगलं काम करू शकेल. आणि यासाठी अनेक लोक गट तट धर्म जात सगळं विसरतात आणि त्या उमेदवाराला विजयी करायचा आहे म्हणून या मतदानामध्ये सहभागी होतात. आपण जर कसबा विधानसभेच्या मतदानाचा विचार केला तर तिथं सत्ताधारी भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. विधानसभेमध्ये केंद्रात देखील भाजपची सत्ता आहे. मात्र तिथला उमेदवार हा पराभूत झाला आणि जो उमेदवार काँग्रेसचा निवडून आला रवींद्र दंगेकर यांच्याबाबत जर आपण विचार केला तर मनसेसारखा पक्ष, शिवसेनेसारखा पक्ष, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे पक्ष हे त्यांच्यासाठी काम करत होते. थोडक्यात तिथल्या जनतेने ठरवलेलं होतं की रवींद्र दंगेकर हा कामाचा माणूस आहे आणि त्याला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. त्यामुळं जात धर्म पक्ष सगळं काही विसरून लोकांनी त्याला मतदान केलं आणि तो उमेदवार जो आहे तो निवडून आला. इथं अजून एक या पद्धतीचा फायदा काय होतो तर सामाजिक आधारावरती, जातीच्या आधारावरती, समूहाच्या आधारावरती अनेक पक्षांची निर्मिती होऊ शकली असते आणि त्यामुळं या निवडणुका ज्या आहेत त्या करणं किंवा चालवणं कठीण झालं असतं. निवडणुका हँडल करणं, निवडणुका लढवणं आणि मतांचं विभाजन खूप मोठ्या प्रमाणात झालं असतं. मात्र या पद्धतीमुळे याला कुठेतरी आळा बसतो आणि चांगल्या प्रकारे लोक एक चांगला उमेदवार निवडून देण्यामध्ये सर्वजण एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशी ही पद्धत असल्यामुळे भारताने ही पद्धत जी आहे ती स्वीकारलेली दिसून येते. यानंतर मतदारसंघांमधलं आरक्षण जे आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो देखील आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं जवळपास 543 मतदारसंघ हे लोकसभेचे मतदारसंघ आहेत. याच्यामध्ये आपण जर विचार केला भारताचा संपूर्ण विचार करता भारतामध्ये अनेक वेगवेगळे समूह आहेत. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. त्यामध्ये सामाजिक बॅकवर्डनेस किंवा सामाजिक वंचित घटक देखील असे आहेत, मागास घटक आहेत की ज्यांना राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यांची लोकसंख्या ही विखुरलेल्या स्वरूपात असते. भारतामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेली दिसून येते. मात्र एखाद्या मतदारसंघामध्ये एकगठ्ठा मतदान नसल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी जो आहे तो निवडून येऊ शकत नाही. आणि म्हणून याच गोष्टीच्या अनुषंगाने भारतीय संविधानामध्ये आपण मतदारसंघांमधलं जे काय आरक्षण आहे या आरक्षणाच्या संदर्भातील तरतूद केलेली आहे. हे आरक्षण आपल्याला मुख्यतः लोकसभेमध्ये दिसून येतं. म्हणजे लोकसभेमध्ये आरक्षण कसं आहे तर लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर 543 मतदारसंघ आहेत आणि या 543 मतदारसंघांपैकी 82 मतदारसंघ जे आहेत ते एससी साठी आणि याचबरोबर 47 मतदारसंघ जे आहेत ते एसटी साठी रिझर्व्ह असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे रिझर्वेशन कसं ठरतं, हे रिझर्वेशन कोण ठरवतं, त्याचे क्रायटेरिया काय आहेत हे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये मतदारसंघ जे आहेत या मतदारसंघांची निर्मितीच मुळात करण्यासाठी डिलिमिनेशन कमिशन, त्यालाच आपण परिसीमन आयोग असं म्हणतो. काय म्हणतो? परिसीमन आयोग. हा आयोग काय करतो, आयोगाचं कामकाज काय असतं, या आयोगाची नेमणूक झाल्यानंतर हा आयोग मतदारसंघांचं परीक्षण करत असतो, मतदारसंघांची पुनर्रचना करत असतो, मतदारसंघांच्या सीमा ठरवत असतो. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या मतदारसंघाची जी काय रचना आहे ही आयोग करत असतो आणि हे कामकाज करत असताना निवडणूक आयोगाच्या सहकार्याने हा आयोग काम करतो. याबरोबर हा आयोग काय करतो तर या आरक्षित जागा आहेत, जशा 82 जागा एससी साठी रिझर्व्ह आहेत आणि 47 जागा एसटी साठी, हा आयोग काय करतो तर एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या जागांचं विभाजन केलं जातं आणि जिथं एसटी समुदायाची जास्त लोकसंख्या आहे तिथं यांना आरक्षण दिलं जातं. याबरोबर एससीच्या बाबतीत देखील तशाच प्रकारचा निर्णय घेतला जातो. मात्र एखाद्या राज्यामधल्या एसटीच्या जे काही लोकसंख्या आहे ती डिफाईन केली जाते आणि चक्रवर्ती पद्धतीने किंवा काही वेळेस ठराविक मतदारसंघ जे आहेत तिथल्या जागा रिझर्व्ह केले जातात आणि पुढच्या वेळेस इतर मतदारसंघ जे आहेत जिथे एससीच्या जागा आहेत त्या अशा चक्रवर्ती पद्धतीने किंवा चक्रीय पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत तर त्या रिझर्व्ह केल्या जातात. ह्या जागा रिझर्व्ह करत असताना लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेतलं जातं. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल परिसीमन आयोग जो आहे याची सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती असलेली आपल्याला दिसून येते. आता भारतीय संविधानाची स्वीकृती झाल्यानंतर 1950-51 पासून ज्या काही निवडणुका झाल्या आणि निवडणूक आयोगाने कामकाज सुरू केलं त्यावेळेस सुरुवातीला 10 वर्षासाठी हे आरक्षण असावं अशी तरतूद केली गेली.
की सामाजिक दृष्ट्या हे आरक्षण जे आहे ते 10 वर्षासाठी देऊयात आणि पुरेसं प्रतिनिधित्व न मिळालेल्या समुदायाला याच्यातून प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा प्रयत्न करूयात. मात्र या गोष्टीचा विचार करता 10 वर्ष हे पुरेसे नव्हते आणि म्हणून वारंवार या आरक्षणामध्ये तरतूद केली की याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि 10-10 वर्षांनी त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती केली गेली आणि ही घटनादुरुस्ती करून प्रत्येक 10 वर्षांनी आरक्षण वाढवण्यात आलं. नुकतंच हे आरक्षण 2030 सालापर्यंत वाढवलेलं आपल्याला दिसून येतं आणि पुन्हा आणखी 10 वर्षासाठी एससी आणि एसटीचं आरक्षण जे आहे ते वाढवलेलं दिसून येतं. आपण जर विचार केला स्थानिक स्वराज्य संस्थांचा, तिथं अजून 2 प्रकारच्या आरक्षणाची वाढ झालेली दिसून येते. तिथं एससी आणि एसटी समुदायाचं रिझर्वेशन आहेच, पण तिथं ओबीसीला सुद्धा आरक्षण आहे, तिथं महिलांना सुद्धा आरक्षण आहे. मात्र लोकसभेमध्ये कुठेही आपल्याला ओबीसीसाठी आरक्षण दिसून येत नाही, महिलांसाठी सुद्धा आरक्षण दिसून येत नाही. मात्र अनेक समित्यांनी, आयोगांनी महिलांना किमान 1/3 जागा रिझर्व असाव्यात अशा स्वरूपाची मागणी शिफारस केलेली आहे. मात्र महिलांना अजून आरक्षण याच्यामध्ये दिलेलं गेलेलं नाहीये. त्या संबंधीची विधेयकं मांडली गेली, मात्र ती पास होऊ शकली नाहीत आणि त्यामुळं महिलांसाठी असणारं जे काय रिझर्वेशन आहे ते याच्यामध्ये आजपर्यंत त्यांना मिळालेलं दिसून येत नाही. थोडक्यात मतदारसंघांचं आरक्षण कोण करतं आणि आरक्षण कशा स्वरूपाचं आहे हे देखील आपल्याला याच्यातून पाहता येईल. जसं लोकसभेमध्ये आरक्षण आहे तसंच विधानसभामध्ये सुद्धा, विधानसभेचे जे काय मतदारसंघ आहेत इथं सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे काय आहे एससी आणि एसटी या समुदायाला आरक्षण दिलेलं दिसून येतं. आणि मग या आरक्षणाची तरतूद जशी लोकसभेमध्ये आहे तशीच विधानसभेमध्ये केलेली सुद्धा आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, मतदारसंघांचं आरक्षण कशा स्वरूपाचं आहे याची कल्पना आपल्याला आलेली असेल. पुढे आपल्याला मुक्त आणि न्याय्य निवडणुका आणि मुक्त आणि न्याय्य निवडणुकांसाठीचे जे काय आवश्यक घटक आहे यांचा आढावा आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये मुक्त आणि न्याय्य निवडणुकांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सार्वत्रिक मताधिकार आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार. आता सार्वत्रिक मताधिकार आपण अनेक चॅप्टर मध्ये अभ्यासलेला आहे. सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय हो? तर सार्वत्रिक मताधिकार म्हणजे 18 वर्ष पूर्ण केलेली प्रत्येक व्यक्ती जी आहे ती मतदानास पात्र असते आणि आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या काही सार्वत्रिक निवडणुका होतात त्यामध्ये ते मतदान करू शकतात. यामध्ये त्यांचं जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत कोणताही गोष्टीचा विचार न करता त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला असतो. या मतदानाच्या अधिकारामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संविधानाची स्वीकृती झाल्यानंतर सुरुवातीला 21 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती मतदान करू शकत होती. मात्र 1989 ला 61वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यानुसार मतदानाचं वय जे आहे 21 वरून 18 वर्ष जे आहे इतकं केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं सार्वत्रिक मताधिकार सर्वांना देत असताना 18 वर्ष वय पूर्ण करणारी व्यक्ती त्या मतदारसंघातला मतदार तिथं निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो अशी तरतूद आपण यामध्ये केलेली आहे. पुढे निवडणूक लढविण्याचा अधिकार. निवडणूक लढविण्याचा अधिकार देखील आपण सर्वांना दिलेला आहे. त्या मतदारसंघातला नोंदणीकृत मतदार असेल किंवा रहिवासी असेल तो त्या मतदारसंघामधून निवडणूक लढवू शकतो. यासाठी मात्र काही ठराविक क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन लढवायचं असेल तर आपल्याला वयाची 25 वर्ष लोकसभा आणि विधानसभेसाठी पूर्ण करावी लागतात आणि तो उमेदवार जो आहे त्या उमेदवाराने निवडणूक आयोगाने सांगितलेली जी काय पात्रता आहे तो भारतीय नागरिक असावा, वयाची 25 वर्ष पूर्ण असावी, यासोबत गुन्हेगारी विषयक ज्या काय तरतुदी आहेत निवडणूक आयोगाने दिलेल्या त्या त्याने पूर्ण केल्या तर मात्र तो निवडणूक लढवू शकतो. थोडक्यात मुक्त आणि न्याय्य निवडणुकांमध्ये आपण सर्वांना मताचा अधिकार समान पद्धतीने दिलेला आहे आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार सुद्धा आपण समान पद्धतीने दिलेला आहे. तिथं जात, धर्म, वंश, लिंग या कोणत्याही कारणावरून आपण भेदभाव करत नाही. मात्र काही ठराविक क्रायटेरिया दिलेले आहेत तेवढे मात्र आपल्याला पूर्ण करावे लागतात आणि ते सर्वांना समान पद्धतीने लागू होतं. यानंतर दुसरा महत्वाचा घटक याच्यामध्ये आहे स्वतंत्र निवडणूक आयोग. हा स्वतंत्र निवडणूक आयोग का गरजेचा असतो? तर स्वतंत्र निवडणूक आयोग नसेल तर काय होईल? जो सत्ताधारी पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष त्या निवडणूक आयोगाला आपल्या मनमानी पद्धतीने वापरून घेईल. आपल्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी निवडणूक आयोगाला करायला भाग पाडेल, विरोधी पक्षांवरती दबाव आणू शकेल, त्यांच्यावरती निवडणूक आयोगाला कारवाई करायला सांगू शकेल
आणि त्यामुळं स्वतंत्र निवडणूक आयोग असणं खूप गरजेचं आहे. निवडणूक आयोगाची तरतूद जर पाहिली आपण तर कलम 324 मध्ये आपल्याला निवडणूक आयोग आणि त्याचं स्वातंत्र्य या संदर्भातल्या तरतुदी दिसून येतात. मग निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य कसं जपलं जातं तर निवडणूक आयोगाचे जे काय आयुक्त आहेत यांची नियुक्ती करत असताना ती नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. ही नियुक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक ज्या काय आयोग होते, कमिशन होते किंवा काही माजी निवडणूक आयुक्तांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही सुधारणा सुचवलेल्या आहेत की यांची निवड केवळ राष्ट्रपतींनी न करता त्यामध्ये पंतप्रधान असावेत, त्यामध्ये विरोधी पक्षाचा नेता असावा आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व सरन्यायाधीश जे आहेत तर त्यांचा देखील समावेश असावा. एक असं मंडळ असावं, कमिटी असावी आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची जे काय शिफारस आहे त्या नावाची शिफारस करावी, जेणेकरून मुक्त आणि निष्पक्षपणे त्यांची निवड जी आहे ती होईल. यानंतर निवडणूक आयोगाचा विचार केला तर 1989च्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये 1989 पूर्वी निवडणूक आयोग हा एकसदस्यीय होता. 1989च्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोग हा त्रिसदस्यीय झाला, म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त अशा स्वरूपाचा हा आयोग झाला. मात्र 89च्या निवडणुकांनंतर पुन्हा तो एक सदस्यीय झाला. मात्र 1993ला पुन्हा त्रिसदस्यीय रचना केली गेली आणि एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त अशा प्रकारचे 3 निवडणूक आयुक्तांचं हे मंडळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असतात. असं असलं तरी इतर 2 निवडणूक आयुक्तांनाही त्यांच्याप्रमाणेच बरोबरीचे अधिकार असतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये लहान मोठा किंवा जास्तीचे अधिकार कमी अधिकार असा भेदभाव नसतो. तिघही सामूहिकपणे कोणत्याही गोष्टीवरती निर्णय घेत असतात. याबरोबर निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना रिमूव्ह करण्याची किंवा पदमुक्त करण्याची जी काय पद्धत आहे ती अतिशय क्लिष्ट आहे. त्याच्यामध्ये दोन्ही सभागृहांनी बहुमताने निर्णय घ्यायचा असतो आणि शेवटी मग राष्ट्रपती त्यांना पदावरून मुक्त करतात आणि त्यामध्ये विशेष बहुमताची तरतूद जी आहे ती याच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे स्वतंत्र निवडणूक आयोग त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी त्याची नेमणूक, त्यांचा कालावधी, कार्यकाळ त्यांना निश्चित असा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतचा कालावधी जो आहे तो मिळतो. त्यामुळं त्या कालावधीच्या दरम्यान त्यांना सहजासहजी पदावरून काढता येत नाही. त्यांना राष्ट्रपती जे काय विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच रिमूव्ह करू शकतात आणि त्यामुळे त्यांना निष्पक्षपणे कामकाज करता येतं. जर निवडणूक आयोगांना हे स्वातंत्र्य दिलं नसतं, पदावधीची सुरक्षा दिली नसती तर मात्र ते सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन त्यांना पाहिजे तशा पद्धतीने कामकाज केलं असतं आणि त्यामुळं ह्या मुक्त आणि न्याय्य निवडणुका ज्या आहेत या निवडणुका होऊ शकल्या नसत्या, याला कुठेतरी प्रतिबंध बसला असता. स्वतंत्र निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये अनेक शिफारसी देखील आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं आवश्यक आहे, मात्र त्या होतच राहतील. तरी देखील स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक सशक्त शक्तिशाली अशी सरकारे येऊन गेली, मात्र निवडणूक आयोगाने आपल्या स्वतंत्र कार्यप्रणालीद्वारे या निवडणुका जर पाहिल्या, निवडणुकांचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी आपल्या स्वतंत्र कार्यप्रणालीद्वारे या निवडणुका सुरळीतपणे पार पाडलेल्या दिसून येतं. निवडणूक आयोग हे कामकाज करत असताना संपूर्णपणे देशामध्ये या निवडणुका सुरळीत पार पाडणं, त्यांची कामकाज किंवा निवडणूक आयोगाची कार्य नक्की काय आहेत ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. मात्र निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या या 3-4 तरतुदी आहेत त्या पाहणं आवश्यक होतं. यानंतर निवडणूक आयोगाचे कार्य काय काय आहे आता आपण पाहतो. निवडणूक आयोग काय करतं तर मतदार संघ जसं डिलिमिनेशन कमिशन नाचं काम असतं त्यासोबत निवडणूक आयोग काम करतं. मात्र निवडणुकांची घोषणा करण्यापासून ते उमेदवारांची निवड होईपर्यंत संपूर्ण जे काय काम आहे हे निवडणूक आयोग करतो. मग कोणती कोणती कामं आहेत तर पहिली निवडणुकांची घोषणा करणं. मग निवडणुकांची घोषणा होत असताना त्यामध्ये मतदार याद्या असतात, त्या मतदार याद्या तयार करणं, मतदारांची नाव नोंदणी या गोष्टी देखील केल्या जातात. मतदार याद्या झाल्यानंतर नामांकन असतं. जे उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे
ते नामांकन किंवा आपला अर्ज भरत असतात, त्या अर्जांची छाननी करणं, ते सगळे क्रायटेरियामध्ये तो बसतो आहे का हे पडताळून पाहणं, याचं काम देखील निवडणूक आयोग करत असतो. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुका होत असतात. प्रत्यक्ष निवडणूक होत असताना मग त्या निवडणुकीचं नियमन करणं, प्रत्यक्षपणे शासनाचे जे काय सगळे अधिकारी आहेत त्यांचा जो काय स्टाफ आहे तो स्टाफ त्यांच्या मार्फत निवडणूक आयोग संपूर्ण काम करत असतं. त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर मतपेट्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचं काम करणं आणि मतमोजणी करणं. मतमोजणी झाल्यानंतर शेवटी काय करतं आयोग, निकाल घोषित करणं. आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टीवरती देखरेख करणं, त्यांचं नियमन करण्याचं काम कोण करतं, तर निवडणूक आयोग करत असतं. आणि अशा प्रकारे ही वेगवेगळी कार्य जी आहेत ती निवडणूक आयोग पार पाडत असतो. यानंतर निवडणुकांसंदर्भातल्या ज्या काही सुधारणा आहेत या सुधारणांच्या अनुषंगाने आपण मगाशी जसं म्हणलं की वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सर्वोच्च न्यायालय, माजी न्यायमूर्ती असतील, यासोबत माजी निवडणूक आयुक्त, वेगवेगळे निवडणुकांच्या सुधारणांच्या संदर्भातले जे काय आयोग आहेत या सगळ्यांनी शिफारसी केलेल्या आहेत की निवडणूक आयोगामध्ये त्यांचं मुक्तपणे, न्याय्यपणे आणि निष्पक्षपणे निवडणुका पार पाडण्यासाठी काही सुधारणा अपेक्षित आहेत. या सुधारणांचा आढावा आपण घेणार आहोत. कोणत्या नक्की सुधारणा आहेत, यामध्ये एक मागणी केली जाते की सध्याची जी आपली फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम ही पद्धत आहे त्याच्याऐवजी प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन पद्धत, प्रमाणशीर पद्धत जी आहे तर ती अवलंबली जावी आणि त्या पद्धतीचा वापर आपण करावा अशी एक शिफारस याच्यामध्ये केली जाते. पुढं 1/3 जागा ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये स्त्रियांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, या संबंधीची अगदी जुनी मागणी आहे. त्या संबंधी बऱ्याचदा चर्चा होत असते, मात्र त्याच्यामध्ये पुढं अजून त्या संबंधीचे बिल पास होणं आणि त्या संबंधीचा कायदा करून या गोष्टी घटना दुरुस्ती करूनच याच्यामध्ये या जागा राखीव ठेवाव्या लागतील. मात्र ही सुधारणा देखील होणं अपेक्षित आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. निवडणुकीचा जो काही खर्च आहे तो राज्य निधीतून केला जावा, जेणेकरून निवडणुकीच्या काळामध्ये जो काय ब्लॅक मनी आहे, अवैध पैसा आहे, या पैशाला कुठेतरी चाप बसेल, आळा बसेल आणि निवडणुका या कमी पैशामध्ये राज्य निधीतून होतील. जर राज्याने तो निधी पुरवला, त्या पक्षाच्या जे काय मतदानाची टक्केवारी आहे त्या टक्केवारीच्या प्रमाणात सुद्धा राज्य त्यांना निधी पुरवू शकतो आणि त्यामुळं निवडणुकांमध्ये होणारे पैशाची उधळपट्टी आहे, काळ्या पैशाचा वापर आहे, गुंडांचा, गुन्हेगारांचा वापर आहे, त्याला कुठेतरी याच्यातून आळा बसेल. त्यानंतर गुन्हा दाखल असलेल्या उमेदवारांवरती बंदी घातली पाहिजे. त्या संबंधातल्या काही तरतुदी आज देखील आहेत की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांना या अशा उमेदवारांना निवडणूक लढवण्यास बंदी असते. मात्र काही उमेदवारांच्या विरोधात गुन्हे हे न्यायालयात प्रलंबित असतात आणि म्हणून अशा उमेदवारांना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला की त्यांच्यावरती बंदी घातली पाहिजे. कारण हे न्यायालयाचे निकाल यायला खूप दिवस लागतात, तोपर्यंत तो उमेदवार म्हातारा झालेला असतो आणि त्या कालावधीमध्ये त्याने अनेक निवडणुका जिंकलेल्या असतात आणि तोपर्यंत समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं आणि त्यामुळे अशा उमेदवारांवरती बंदी घातली गेली पाहिजे. त्यानंतर जातीच्या किंवा धर्माच्या आधारे प्रचारास बंदी घातली पाहिजे, कारण जात, धर्म या गोष्टींच्या आधारे लोकांना अपील केलं जातं आणि मतदान त्या विशिष्ट उमेदवाराला करावं अशा स्वरूपाचा अपील त्याच्यामध्ये केलं जातं. पुढं राजकीय पक्षांमध्ये पारदर्शकता आणि लोकशाही तत्वांच्या खात्रीसाठी कायदा देखील केला पाहिजे. राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणं गरजेचं आहे आणि त्यांची प्रक्रिया जी आहे ती लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे. त्यांचे जे काय उमेदवार आहेत ते निवडत असताना ते देखील लोकशाही पद्धतीने त्यांची निवड झाली पाहिजे आणि त्यासाठी कायद्याची गरज आहे. अशा प्रकारे या सुधारणा आपण याच्या निवडणुकांच्या संदर्भात पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निवडणुकांच्या संदर्भामध्ये निवडणुका आणि प्रतिनिधित्व कशा स्वरूपाचं असलं पाहिजे, भारतीय निवडणूक पद्धत कोणत्या प्रकारची आहे, इतर देशांमध्ये कोणत्या निवडणुकांच्या पद्धती आहेत आणि या संबंधीचे जे काय वेगवेगळे मुद्दे आहेत या संपूर्ण मुद्द्यांचा आज आपण आढावा घेतला. इथेच थांबूयात.
धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.